संसदेबाहेर विरोधकांचं आंदोलन, बिहार मतदार यादीला सुधारणेला विरोध कायम। मुलाला वाचवायला वडील आले पुढे, रामदास कदमांनी ऑर्केस्ट्राचा परवाना पोलिसांकडे परत केला। सावली बार वादामध्ये मोठी घडामोड। कोल्हापुरात सतेज पाटलांना दणका, कोल्हापूर काँग्रेस खिळखिळी, दिवंगत पीएन पाटलांची दोन्ही मुलं राष्ट्रवादीमध्ये। मोदींनी डोळे वटारले, अमेरिका नरमली, भारतावरील 25% आयात शुल्क लांबणीवर। भोंगेमुक्त महाराष्ट्र मोहिमेचा प्रभाव, गोंदियात सुद्धा, गोंदियातल्या 65 धार्मिक स्थळांवर कारवाई। पुण्यामध्ये आयटी कंपनीच्या पाहणीला पोहोचले अजितदादा, आयटी कंपन्यांचं स्थलांतर रोखण्यासाठी अजित पवार सक्रिय। अनिल अंबानी यांना ईडीचं समन्स, ईडीनं 5 ऑगस्टला चौकशीला बोलावल्याची माहिती सूत्रांनी दिली। जय महाराष्ट्राला एक्सक्लुझिव्ह माहिती। विधिमंडळात रमी खेळणाऱ्याला क्रीडा मंत्री बनवलं, महायुती सरकारमध्ये अजब फेरबदल, गुरुवारी रात्री कोकाटे यांचं खातं बदललं। राष्ट्रवादीला दुसरा दणका, धनंजय मुंडे यांच्यानंतर अडचणीत येणारे माणिकराव कोकाटे दुसरे मंत्री। प्रसाद पुरोहितांना कुणी फसवलं, तपशील आला पुन्हा एकदा चर्चेत। आरडीएक्स पेरण्याची कहाणी काय, पहा फक्त जय महाराष्ट्र न्यूजवर। मालेगावमध्ये मुसलमान चिडले, नमाज पढून झाल्यावरती मालेगावात निघणार मोर्चा। छत्रपती संभाजीनगर परभणी रेल्वे महामार्ग दुहेरीकरण होणार, मोदी सरकारचं मराठवाड्याला गिफ्ट। जितेंद्र आव्हाड आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यामधला वाद विकोपाला, वंचितच्या सोशल मीडिया हँडलवरून आव्हाड यांना शिवीगाळ, 3 दिवसांनंतर सुद्धा पोस्ट जैसे थे। केंद्रीय परिवहन मंत्री गडकरी यांना आज पुण्यामध्ये टिळक राष्ट्रीय सन्मान, गडकरी यांच्या कार्याचा गौरव। मासेमारीला समुद्रात उतरणार मच्छीमार, इंग्रजी कॅलेंडरनुसार 1 ऑगस्ट पासून कोकणामध्ये मासेमारीला सुरुवात। लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन, आज 2 राष्ट्रपुरुषांना अभिवादन करण्याचा संयुक्त योग।